हेल्दी क्रीमी फ्रूट कस्टर्ड। खूप छान सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हॅलो गाईज, आज आपण कस्टर्ड पावडर यूज न करता छानपैकी असं कस्टर्ड बनवूया। त्यासाठी पॅनमध्ये 1 कप मखाने घातले आहेत। आता मखाने हे ड्राय रोस्ट करून घेऊया। मखाने छान असे रोस्ट झालेले आहेत, आता ते काढून घेऊया। हे बघा, छान असे रोस्ट झालेले आहेत। पण थोडे बदाम काजू, अक्रोड, थोडेसे पिस्ते, असे मेलन सीड्स आणि हे सर्व आता ड्राय रोस्ट करून घेऊया। ह्यामध्ये एखादा ड्राय नट्स नसेल तुमच्याकडे तरीही चालेल, जे आहे त्यामध्ये बनवू शकता। छान असे ड्राय रोस्ट झालेले आहेत, आता काढून घेऊया। सर्व असं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये 3 ते 4 खजूर घालूया। इथे तुम्ही हनीचाही वापर करू शकता। एव्हरेस्टचं केसर 10-12 केशरच्या काड्या घालूया। हाफ टीस्पून वेलची पावडर, 2 कप गरम दूध घालूया। मिक्स करून घेऊ। 10 ते 15 मिनिटांसाठी आता हे रेस्टला ठेवू। आपले ड्राय नट्स सोक होतात तोपर्यंत आपण आता फ्रूट कट करून घेऊया। त्यासाठी मी इथे हे फ्रूट्स घेतलेले आहेत, तुमच्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल असतील ते घ्या। कट करून घेऊया। स्ट्रॉबेरीचा सीझन चालू आहे, स्ट्रॉबेरीचा वापर करून घ्या। सर्व फ्रूट्स आपण कट करून घेऊ। सर्व फ्रूट्स मी असे कट करून घेतलेले आहेत। पपई मी आधी सकाळी कट केली होती, त्यामुळे ते आता तुम्हाला दाखवता आले नाही। आणि डाळिंबाचे दाणेही मी सोलून ठेवलेले होते। 15 मिनिटे झालेली आहेत। मखाने आणि ड्रायफ्रूट छान असे सोक झालेले आहेत। केशरमुळे ह्याला कलरही खूप छान आला आहे। आता हे सोक केलेले सर्व मखाने आणि ड्रायफ्रूट्स आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि हे छान ग्राइंड करून घेऊया। असं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया। बाउलमध्ये आता आपण हे सर्व कट केलेले फ्रूट्स टाकून घेऊया। डाळिंबाचे दाणे घालूया। 15 मिनिटे झालेली आहेत। मिश्रणही आपलं छान गार झालेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण ह्या फ्रूट्समध्ये पोर करून घेऊया। बिना साखर, बिना कस्टर्ड पावडर, एकदम सोपं हेल्दी कस्टर्ड आपलं घरच्या घरीच तयार होतं आणि टेस्टही खूप छान। सर्व ह्यामध्ये टाकून घेऊया। हेल्दी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही उपवासाला सुद्धा चालते, तर तुम्ही आज हे बनवून खाऊ शकता। मी वरतून थोडेसे डाळिंबाच्या दाण्याने गार्निश करते। तयार आहे थंड थंड हेल्दी क्रीमी फ्रूट कस्टर्ड। ही रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।